बसू इथे? बसा की. तुम्हाला काही बोलायचं आहे का? हं? म्हणजे तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? हो हो ना. आपली कॉलेजची ही ट्रिप किती सुंदर ठिकाणी आली नाही का? आणि बरं का, खाली एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. शिवकालीन आहे. माहिती आहे मला. आपण पुढे तिथेच जाणार आहोत ना? अरे हो. एक सांगू का, म्हणजे तुम्हाला बसमध्ये बघून मला थोडं आश्चर्य वाटलं. का? नाही म्हणजे तुम्ही अशा सहलीला याल वगैरे असं असं वाटत नाही तुमच्याकडे पाहिल्यावर. सूर्यास्ताच्या आत परत येणार ना आपण, म्हणून परवानगी दिली वडिलांनी. वा, छान 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 छान. ती तुमची सायकल खूप छान आहे बरं का, नवीन सायकल हरक्युलिस. तुम्हाला काय माहिती मी नवीन सायकल घेतली? हो, माहीत का नाही असणार, म्हणजे तुम्ही जेव्हा कॉलेजच्या गेटमधून अशा जॉर्जेटची साडी नेसून सायकलवर बसून अशा येताना पाहिल्यावर. म्हणजे लक्ष ठेवता वाटतं माझ्यावर. छे छे, नाही म्हणजे अहो लक्षात राहणार नाही का? एक एवढी छान नवीन सायकल. बरं, सायकल म्हणजे हरक्युलिस, ती काय साधं पेन नव्हे, शबनम मध्ये टाकलं आणि कोणाला काही कळलंच नाही. तुम्ही गेल्या शनिवारी मुंबईचा जावई बघायला गेला होतात ना प्रभातमध्ये? हो हो, गेलो होतो की. अरुण सरनाईकांनी काय गोड काम केले नाही का? पण तुम्हाला कसं कळलं? आई वडील होते वाटतं बरोबर. अहो माझी बहिणी होती, ती धाकली, कौसल्या नाव तिचं. मी माझ्या कुटुंबियांबरोबर आले होते. पाहिलं तुम्हाला खारेदाणे घेताना. अहो ते माझ्या वडिलांसाठी घेत होतो खारेदाणे. मला कसलंही व्यसन नाहीये बरं का, साधी सुपारी सुद्धा नाही. हो, पण एवढ्या गर्दीत तुम्ही मला ओळखलत म्हणजे कमाल. चला निघूया. हो निघूया ना. एक विचारायचं होतं. काय? कॉलेज संपल्यानंतर काय? म्हणजे म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर पुढे काही? हां, मला MA करायची इच्छा आहे. वा. पण पण काय? घरचे लग्नाचं बघतायत ना. लग्न ठरलं तर माहित नाही सासरच्यांकडून परवानगी मिळेल की नाही. नाही नाही, अहो मी सांगतो तुम्हाला, तुमचे सासरे तुम्हाला पुढे शिकण्यासाठी सगळी परवानगी देतील. तुम्हाला काय माहित? अहो माझ्या वडिलांना मी चांगला ओळखतो. त्यांना खूप आनंद होईल तुम्ही MA झालात तर. मग पुढे काय झालं? हा आई, हो पुढे काय झालं? मला कळलं होतं यांनी मला लग्नाचं विचारलंय म्हणून. पुढच्या काही दिवसात यांचं स्थळ आलं मला. आणि हिचं हसू हा माझ्यासाठी होकार होता. म्हणजे ते गुलाब देणं वगैरे नाहीच झालं का? अरे कसलं गुलाब देणं आणि काय, तुला माहित आहे का, माझी आई ट्रिपला जायला निघालो ना की एका डब्यातनं पोळी भाजी द्यायची आणि एका छोट्या डब्यामध्ये तूप साखर पोळीची गुंडाळी द्यायची करून. पण त्या दिवशी ही एक तूप साखर पोळीची गुंडाळी तुझ्या आईला भरवली आणि तिचं तोंड गोड केलं. वा, म्हणजे इतकं सगळं छान रोमॅन्टिक घडलं होतं इथे 50 वर्षांपूर्वी. कालच झाल्यासारखं वाटतंय सगळं. खरंच का? चला निघूया. थांबा की जरा, अजून एक गंमत आहे तुमच्यासाठी.